नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे हे अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन या बंगल्यावर गेले आणि अजून त्यांनी किंवा एकनाथ शिंदे यांनी आमच्यात काय गप्पा झाल्या, बोलणं झालं, चर्चा झाली याविषयी वाच्यता सुद्धा केलेली नाही. एवढ्यात शिंदे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यामुळे भांडणं लावण्याचा उद्योग सुरू झाला. पण हे सगळं त्यांनी सांगायची गरज काय आहे? आपणही थोडा विचार केला तर आपल्याला काही गोष्टी कळू शकतात की नेमकं काय झालंय बाबा. फार काय गडबड झालेली नसते. एक गोष्ट आहे की ही राजकारणी मंडळी आपापले स्वार्थ, आपापले मतलब, आपापले हेतू यासाठी जे काही करता येईल ते करत असतात आणि त्याविषयी मनात किंचितही शंका न बाळगता त्यांच्या कृतीचं समर्थन करणारा एक वर्ग असतो. तो त्यांचा कार्यकर्ता असतो, सहकारी असतो, समर्थक असतो. तेव्हा बाकीच्या लोकांनी आदळापट करण्याचं काय गरज आहे? म्हणजे ठीक आहे, काय ती ठाकरे बंधू युती केली आणि महापालिका निवडणुका लढवल्या आणि आता अगदी एकमेकाचं तोंड सुद्धा एकनाथ शिंदे, फडणवीसांचं राज ठाकरे बघणार नाहीत असं मानायचं काही कारण नाही. आठवत असेल तर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सुपुत्राला पाठिंबा उघडपणे द्यायला एकनाथ शिंदेनी नकार दिला होता. त्यांच्या पक्षाचा सदा सरवणकर हा उमेदवार उभा राहिला आणि राज ठाकरे यांचा मुलगा तिसऱ्या क्रमांकाने पराभूत झाला. त्यामुळे आता ते एकमेकांकडे बघणार नाही असं वाटत होतं, पण असं काही झालं नाही. किंवा काही गोष्टी सत्य म्हणून स्वीकारायच्या असतात. हे राजकारणातले व्यवहार असतात. त्या व्यवहारामध्ये दाखवण्यासाठी भांडावं लागतं, म्हणजे खरं भांडण नसतं पण असो. असं जेव्हा होतं तेव्हा बघावं हे लागतं की त्या दोघांमध्ये असा काय व्यवहार होता आणि तो व्यवहार साधायसाठी ते दोघे भेटले. जसं कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या महापौराला निवडून आणायला राज ठाकरे यांच्या मनसेने मदत केली, त्याला राऊतांनी टोमणेबाजी केली असेल, पण त्याच राऊतांच्या उबाठा शिवसेनेने चंद्रपुरात आणखी काहीतरी करून दाखवलं. काय ते थेट भाजपचा महापौर वगैरे आणला. तेव्हा या गोष्टी होत असतात. त्याच्यावर लगेच भू 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 करत गोंधळ घालायचा याला काय अर्थ नसतो. त्यापेक्षा अशा कृतीतून ही माणसं काय साध्य करू बघतात हे जर शोधण्याचा प्रयत्न केला, त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न केला तर सामान्य श्रोते, वाचक वगैरे असतात त्यांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडेल. त्यांना कळेल की राजकारण कसं होतंय आणि आपण दिलेल्या मतांवर सोकावलेले राजकीय नेते किंवा पक्ष नंतर मनमानी करतात तेव्हा त्या आपल्या इच्छा पायदळी तुडवतात का, याविषयी सर्वसामान्य मतदार जागरूक होऊ शकतो. आणि मला वाटतं माध्यम, पत्रकार वगैरे मंडळींचं ते काम असतं. कोणी भांडावं, कोणी जवळ यावं यासाठी प्रयत्न करणं हे पत्रकारांचं काम नाहीये. पत्रकारांचं काम सामान्य जनता, सामान्य मतदार यांना सगळ्या पक्षांच्या बाबतीत चाललेल्या घडामोडी आहेत त्याविषयी जागरूक करणं, त्यातले बारकावे समजावणं आणि त्यांचं पुढल्या निवडणुकीपर्यंत मत बनवायला मदत करणं हे पत्रकारितेचं काम असलं पाहिजे. पण दुर्दैवाने ते सोडून कुठल्या राजकीय पक्षाला कुठला सामाजिक घटक किंवा आर्थिक घटक जवळ करायचा आहे त्यासाठी आपली पत्रकारिता राबवण्याची जी फॅशन झालेली आहे, ज्याला सुपारीबाज पत्रकारिता किंवा अजेंडा पत्रकारिता म्हणतात, त्यांना जेव्हा ही वस्तुस्थिती समोर येते की आपण ज्या वैचारिक, आर्थिक किंवा सामाजिक भूमिकेतून एखाद्याचा गवगवा करतो, एखाद्याचा पाठिंबा देतो, एखाद्याचा प्रशंसा करतो, तो उलट्या टोकाला गेला की करायचं काय, ही तारांबळ होते. आणि त्यातून मग राज ठाकरे हे नंदनवन बंगल्यात गेल्यानंतर तारांबळ उडालेली आहे. पण एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर
मनसे अध्यक्ष गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 तासात आणखीन एक घटना घडली. मुंबई महापालिकेच्या ज्या 10 काय 9 किती स्वीकृत नगरसेवकांची नावं निवडली जायचे, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेला काहीतरी 3 जागा मिळणार आहेत आणि त्यामध्ये एक तरी जागा मनसेला मिळावी ही अपेक्षा होती. आणि त्यावर बोळा फिरवीत किंवा ती लाथाडत उभाटा शिवसेनेने आपले 3ही उमेदवार जाहीर करून टाकले. याचा अर्थ एक प्रकारे बातम्यांमधून, थेट न बोलता बातम्यांमधून राज ठाकरे यांच्या पक्षाच्या अपेक्षा या उभाटा उद्धव ठाकरेंच्या पक्षाने लाथाडलेले. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नगरसेवक जे आता युती म्हणून निवडून आले, यशवंत किल्लेदार यांनी अशी अपेक्षा केली होती की सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मनसेचे अवघे 6 का 7 नगरसेवक निवडून आले. तुलनेने 10 पटीने उभाटा शिवसेनेला मनसेच्या मदतीचा फायदा झाला. पण मनसेच्या वाट्याला मात्र फारसं काही आलं नाही. तर निदान स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत 3 मिळणार आहेत, त्यातला एक तरी मनसेला द्यावा ही अपेक्षा व्यक्त केली होती. आणि मला खात्री आहे की राज ठाकरेंच्या पूर्व परवानगीशिवाय यशवंत किल्लेदारनी अशी काही भाषा केली नसती, पण केली. आणि ही इच्छा व्यक्त करून किंवा एक प्रकारे अप्रत्यक्ष मागणी करून जवळजवळ 10-12 दिवस उलटून गेले तरी नकार किंवा स्वीकार दोन्ही बाजूनी उभाटामध्ये शांतता होती. त्यामुळे राज ठाकरे अस्वस्थ झाले असतील, त्यांचे सहकारी अस्वस्थ झाले असतील तर नवल नाही. सॉरी, पण ते झालं. आणि मग आम्ही पण तुमच्या मागे फरफटत येणार नाही हे दाखवण्याची एक संधी म्हणून उद्धव ठाकरेंना जो माणूस अजिबात आवडत नाही त्याच्या घरी मुद्दाम अगत्याने जायचं, त्या माणसाचं नाव एकनाथ शिंदे, ज्याला कुठल्याही नावाने किंवा आडनावाने सुद्धा उद्धव ठाकरे सभ्यपणे उच्चारत नाहीत, अशा व्यक्तीकडे गेलं की उद्धव ठाकरेंना मिरच्या झोमणार हे न कळणे इतके राज ठाकरे बुद्धू नाहीयेत. पण ते गेले आणि त्यातून एक प्रकारे सिग्नल दिला जातो की बंधू बंधू म्हणून गळ्यात पडायचं आणि जेव्हा काही देण्या घेण्याची वेळ येते तेव्हा टांग मारायची. एक गोष्ट होती की 227 जागांचं वाटप होताना सुद्धा अधिकच्या जागा तुम्ही घ्या, पण निदान 80, 90, 100 जागा द्यायला हरकत नव्हती. पडल्या असत्या त्यातल्या, पण दिल्या गेल्या नाहीत. त्या काय 60-70 वगैरे दिल्या गेल्या तेवढ्या. आणि वाट्याला आल्या किती निवडून, आणि निवडून का आल्या नाहीत? तर जितकं मनसेने मन लावून मराठी बाळा म्हणून काम केलं तितकं उभाटा शिवसेनेकडून झालं नाही, हा दावा खुलेआम करण्यात आलेला आहे. आणि मग त्याविषयी आपली नाराजी व्यक्त करून कुरकुरत बसणं, किरकिरत बसणं हा राज ठाकरेंचा स्वभाव नाही. आणि त्यामुळे जर आपल्या मनासारखं होत नसेल तर ते सरळ पंजा मारतात. एकनाथ शिंदे यांच्या घरी जाणं, सरकारी बंगल्यात जाणं, सत्ता स्थानी जाऊन बसणं त्यांच्याबरोबर, त्यांच्याकडून शाल आणि पुष्पगुच्छ स्वीकारणं हे उद्धव ठाकरेंना झोंबण्यासाठीच होतं. आणि ते झोंबलं हे दुसऱ्या दिवशी 3 नावं समोर आली आणि स्पष्ट झालं. आता प्रश्न असा असतो की हे कोणी सांगेल, हे भाऊ तोरसेकरने सांगण्याची गरज नाही. पण यातून कोणाला काय साधायचंय, कशामुळे झालं? अमित ठाकरे जेव्हा माहीम दादर मधून निवडणूक विधानसभेची लढवत होते तेव्हा त्यांना पाठिंबा द्यायला सरळ सरळ एकनाथ शिंदेकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. पण राज ठाकरे सदा सरवणकरांशी बोलून तो पाठिंबा मिळवू शकत होते, त्यांनी तो मिळवला नाही. सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटायला त्यांच्या निवासस्थानी जायला तयार झाले होते, पण राज ठाकरेंनी ते भेट घ्यायचा सुद्धा नकार दिला आणि गणित फिसकटलं होतं. म्हणजे आपल्या मुलाच्या
यशामध्ये खुद्द राज ठाकरेंनी बाधा आणली होती. राजकारणामध्ये लवचिक असावं लागतं असं काल परवा कल्याण डोंबिवलीच्या महापौराच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे बोलले. ही कसली लवचिकता आहे? काय काय होतं लवचिक म्हणून. मुद्दा असा असतो की तेवढे लवचिक, ठीक आहे बाबा सदा ये. आज माझा मुलगा आयुष्यात पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातला दुसरा माणूस निवडणुकीला उमेदवार होतोय. तर इतके वर्ष ठाकरे ब्रँडच्या बरोबर तुम्ही राहिले, आज सुद्धा ठाकरे ब्रँड बरोबर आहात, तर अमित ठाकरेला यशस्वी होण्यासाठी हातभार लावा. आणि सदा सरवणकरने माघार घेतली असती तर नक्कीच अमित ठाकरे निवडून आले असते. सरवणकर पण पडले, अमित ठाकरे पण पडले आणि उबाटा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. पण उबाटाचा उमेदवार हा अमित ठाकरेंना पराभूत करायला उभा नव्हता. तिथे आपल्या पक्षाचा दावा आहे. आधीच्या निवडणुकीत सदा सरवणकर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. नंतर ते शिंदेसोबत गेले म्हणून त्या जागावर उद्धव ठाकरेंचा दावा होता, अमित ठाकरेंच्या विरुद्ध नव्हता. पण त्यामध्ये सदा सरवणकर पण पराभूत झाले, ज्यांच्यावर उद्धव ठाकरे गद्दार असा आरोप करतात. आणि त्या गडबडीत राज यांच्या सुपुत्राचा सुद्धा पराभव झाला. आता यातून समजून काय घ्यायचंय ते मी तुम्हाला सांगतो. समजून घेण्यासारखी एकच गोष्ट आहे, हे मी शीर्षकात म्हटलेलं आहे. राज ठाकरेंनी डोळे उघडले आणि ऐकले सुद्धा नीट. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचं ते काय ती टॅगलाईन आहे ना, ब्रीदवाक्य आहे, उघडा डोळे बघा नीट. ऐका नीट असं ते सांगत नाही, ऐकायची गरजच नसते, कारण दिसत काहीतरी असतं, ऐकायला काहीतरी भलतंच येत असतं, त्यामुळे कदाचित ऐका नीट असं त्यांनी म्हटलेलं नाही. पण असो, ते जे ब्रीदवाक्य आहे त्यापासून प्रेरणा घेऊन कदाचित राज ठाकरे यांनी राजकारण डोळसपणे बघायला सुरुवात केलेली असू शकते. आणि ते राजकारण काय आहे? जर तुम्ही मुख्यमंत्रीपद गेल्यापासूनचे उद्धव ठाकरे बघितले असतील, त्यानंतरही त्यांना सातत्याने लोक सहकारी कार्यकर्ते आमदार नगरसेवक सोडून गेलेले. जायचं त्यांनी निघून जा, आत्ताच निघून जा, हे उद्धव ठाकरे वारंवार म्हणत राहिले आणि अनेक जण जात राहिले. पण जायचं त्यांनी निघून जा असं सांगताना उद्धव ठाकरे एक वाक्य आणखीन महत्वाचं सांगत होते, माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. खर तर उबाटा शिवसेनेचं हे ब्रीदवाक्य असलं पाहिजे की देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. आणि एवढं असून सुद्धा मीडियामध्ये डंका पिटला गेला म्हणून राज ठाकरे आपला बंधुभाव सिद्ध करण्यासाठी आपल्या चुलत भावाकडे आले. तेव्हा कदाचित त्यांनी कानही बंद ठेवले असतील, डोळेही बंद ठेवले असतील. मीडिया सांगतोय ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड, चमत्कार वगैरे वगैरे. चला, पण जाण्यापूर्वी डोळे उघडून बघावं आणि कानातले बोळे काढून ऐकावं. एवढं जर राज ठाकरेंनी केलं असतं तर आज एका स्वीकृत नगरसेवकासाठी त्यांच्याकडून उबाटा शिवसेनेकडे गयावया कराव्या लागल्या नसत्या आणि त्यांना साधं उत्तर देणं सुद्धा आवश्यक नाही इतका उर्मटपणा उबाटा शिवसेनेकडून दाखवला गेला नसता. पण दाखवला गेलाय. ज्या 3 स्वीकृत जागा उबाटा शिवसेनेच्या वाट्याला संख्या बळावर येत आहेत, ते 66-65 नगरसेवकांचा संख्याबळ खात्यात दिसण्यासाठी राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुद्धा हातभार लागलाय. तेव्हा त्यामध्ये निदान अर्ध्या 1/3 स्वीकृत नगरसेवकाची जागा ही मनसेसाठी असू शकते ना. आणि थोडं औदार्य दाखवलं तर अर्ध्या किंवा 1/3ची एक संख्या होऊ शकते, 3 पैकी 1 मनसेचा.
हे करू शकले असते. राजकारणात एकही जागा निवडून न आणणारे, मग आमदार असो की खासदार असो, रामदास आठवले यांना यापूर्वी 2दा भारतीय जनता पक्षाने राज्यसभेवर निवडून नेलेला आहे, मंत्रीपद दिलेलं आहे. भले त्यांच्या पक्षाचा खासदार आमदार निवडून येत नसेल, पण भाजपच्या आघाडीला किंवा भाजपच्या चिन्हावर जी मतं पडतात त्याच्यात 1-2% तर मतं रामदास आठवलेच्या चेहऱ्यावर येतात, ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. निवडून येणारे उमेदवार रामदास आठवलेंकडे नसतील, पण रामदास सारखा चेहरा भाजपच्या मंचावर मोदींच्या आसपास, फडणवीसांच्या आसपास जेव्हा दिसतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर दलित वर्ग हा भाजपकडे झुकत असतो. आणि म्हणून त्यांचं संख्याबळ किती यावर त्यांना जागा दिली जाईल याला व्यवहार म्हणत नाही, तो व्यवहार भाजपला कळतो. उद्धव ठाकरेंना तो कधीच कळला नाही, कधीच कळला नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा आणि पक्षाचा फायदा घेणारे त्यांना जवळचे वाटले, पण त्यांच्या पक्षाला मित्रत्वाने फायदा देणारे हे उद्धव ठाकरेंना कधीही ओळखता आले नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आधीच्या विधानसभेमध्ये जेव्हा जेव्हा पोटनिवडणुका उद्भवल्या, 5 का 4 झाल्या असतील, पण त्यापैकी एकाही जागी उद्धव ठाकरे यांच्या अखंड शिवसेनेला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही. चिंचवड आणि कसबा या 2 निवडणुका भाजपच्या रिकाम्या झालेल्या जागा होत्या, पण त्या दोन्ही ठिकाणापैकी एकही उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आली नाही. एक राष्ट्रवादीने घेतली, एक काँग्रेसला दिली. कोल्हापूर उत्तरची जागा असेल, देगलूर बिलोली असेल, पंढरपूर असेल, एकही दिली नाही. पण त्याच भाजपने अंधेरी पूर्व या पोटनिवडणुकीमध्ये आपला उमेदवार पण उभा केला नव्हता. याला मैत्री म्हणतात आणि ते कळावं लागतं. उद्धव ठाकरेंना नाही कळत. अरे हा तर आपल्या मागे मागे करतो, हा आपल्या ऐकतो, हे याला लाथ मारा. तो लाथाडतो त्याची पूजा करा. तर हा जो उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, तो स्वभाव बघायचा तर डोळे उघडून बघावं लागेल. आणि मला असं वाटतं की राज ठाकरेंनी आता डोळे उघडून बघितलेलं असावं की देण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. असं उद्धव ठाकरे यांचे जुने व्हिडिओ गेल्या 3 वर्षातले राज ठाकरे यांनी आता बघितले असतील आणि कान देऊन ऐकले असतील. हे हात मोकळे आणि आवाज देण्यासारखं काही नाही. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं असेल, राज ठाकरेंनी, की असला बंधुभाव काय कामाचा, ज्याच्यामध्ये माझा फायदा त्याला होतोय पण त्याचा फायदा सोडा, त्याला सहज शक्य आहे ते सुद्धा तो करणार नाही, तर मग मी इथे राहू कशाला. त्यापेक्षा जातो नंदनवनात. एवढं गोंजारलं असतं तर एकनाथ शिंदेनी माहीमची जागा सुद्धा सोडली असती. तर सांगायचा मुद्दा असा, हे उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून आपला काहीही फायदा नाही, पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा फायदा नक्की आहे. म्हणूनच संपलेला पक्ष असा ज्या आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं, तो काका 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 म्हणून मागे फिरत होता. आता काय असो, बहुधा ते ऐकले, डोळे उघडलेत आणि म्हणून सरळ नंदनवन गाठलेलं असू शकतं. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.